हाय गाईस, तर पहाटे 5:20 वाजता घरातून निघून आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला व्हिडिओच्या टायटल वरून तर कळालंच असेल. सो लेट्स गो. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज संडे आहे आणि आता आम्ही जातोय पुण्याला दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. सो आता आम्ही सकाळी निघालोय आणि आता आम्ही हायवेला थांबलोय फूड कोर्टला नाश्ता करायला. आणि आता आमचा नाश्ता झालाय, ही अजून कॉफी पिते. तर आता आम्ही परत निघू आणि मग आम्ही पोहोचल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही कसं दर्शन घेतोय आणि त्यानंतर आम्ही आजूबाजूचे पण काही प्लेसेस बघणार आहोत. सो स्टे ट्यून. बाय. तर जसं तुम्ही बघितलं, आम्ही 5:20 वाजता बोरिवलीवरून बाय रोड निघालो होतो पुण्याला यायला आणि आम्ही 9:30 वाजता बरोबर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. आता आम्ही पोहोचलोय दगडूशेठ मंदिरला. तर चला आता आपण दर्शन घेऊया. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले आहे. दरवर्षी हे मंदिर हजारो भक्तांना आकर्षित करते आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील मानला जातो. आमचं 5 मिनिटात दर्शन झालंय आणि खूप छान दर्शन झालं, जसं लाईन पण नव्हती. सो आता आम्ही बघू पुढे काय करता येतंय ते. गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत आणि मंदिराच्या जवळच 20 मिनिटावर असलेल्या श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ इकडे आता आम्ही आलो आहोत. तर शंकर महाराज हे नाथसिद्ध परंपरेतील योगी आणि स्वामी समर्थांचे शिष्य होते. त्यांनी 28 एप्रिल 1947 रोजी इकडे समाधी घेतली आणि या समाधी स्थळावर सुंदर मठ व मंदिर बांधले असून दररोज हजारो भक्त इकडे दर्शनासाठी येत असतात. आता आम्ही आलोय शनिवार वाड्याला. आता आम्ही वाड्याच्या आतमध्ये आलो आहोत आणि 20 रुपये तिकीट आहे जे ऑनलाईन तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये एंट्री आहे. शनिवार वाडा हा पुण्यातील एक ऐतिहासिक वाडा असून पेशवाई कारकिर्दीचे एक प्रमुख प्रतीक मानला जातो. हा वाडा 18व्या शतकात बांधण्यात आला आहे. शनिवार वाडा हा पुण्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि इतिहास प्रेमींचे खास आकर्षण आहे. आता आमचा शनिवार वाडा फिरून झालाय. खूप मस्त आहे हा वाडा आणि आता खूप ऊन आहे पण छान आहे. आता आम्ही निघतोय आणि आता आम्ही सारसबाग आणि तुळशीबाग वगैरे फिरू. त्यानंतर आम्ही आलो तुळशीबागला आणि इकडे सुंदर गणपतीची मूर्ती होती. आम्ही त्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही तुळशीबाग मार्केटमध्ये फिरलो
तुळशीबाग हे इन शॉर्ट खूप मोठं मार्केट आहे जिकडे तुम्ही सगळ्या प्रकारची शॉपिंग करू शकतात. सो आमचं पुणे फिरून झालंय. आम्ही पुण्यामध्ये गणपतीचं दर्शन घेतलं, दगडूशेठचे गणपती, त्यानंतर तुळशीबागला गेलो आणि शनिवार वाडा. बस आम्ही हे 3च ठिकाण फिरलो. सारसबागला नाही गेलो कारण की आम्हाला लेट झाला. सो आता आम्ही लोणावळ्याला जातोय एकविराचं दर्शन घ्यायला. तर आम्ही आता इथे मध्ये जेवायला थांबलोय. हे शिव प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे. छान जेवण होतं. आम्ही सगळ्यांनी डाळ खिचडी खाल्ली आणि आता आम्ही परत जातोय एकविरा मंदिरला. सो स्टे ट्यून. आम्ही एकविराला आता आलोय. एकविराच्या पायथ्याशी उभं आहोत आणि आम्ही 4 व्हीलरने जात होतो वरती, पण नाही जमलं. सो आता आम्ही रिक्षाने जातोय. त्यामुळे गाडी वरच नव्हती जात, खूप रिस्की आहे. सो आता आम्ही रिक्षाने जातोय. तर रिक्षावाले तुम्हाला इकडे आणून सोडतात पार्किंग पर्यंत. आता इकडून पुढे आम्हाला चालत जायचंय. एका रिक्षात 3च लोक बसवतात आणि त्याचे 150 रुपये चार्जेस घेतात. महाराष्ट्रात देवींची 3.5 पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरेगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. एकविरा देवी ही प्रामुख्याने आगरी आणि कोळी समाजाची कुलदेवी आहे. आता आम्ही वरती चढून आलोय आणि आता आम्ही लाईनीत उभे आहोत आणि खूप गर्दी नाहीये. संडे आहे पण थोडीफार गर्दी आहे आणि ऊन खूप आहे त्यामुळे कंटाळा आलाय. बाकी आता बघू कसं दर्शन होतंय. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आई खूप प्रसिद्ध आहे. चैत्र आणि अश्विनी या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. आता आमचं एकविराचं पण दर्शन घेऊन झालंय. आमचं 40 मिनिटात दर्शन झालं. जास्त गर्दी नाही मिळाली आम्हाला. सो अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस स्पेंड केला आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. आणि आम्ही रात्री 9:30 वाजता कांदिवलीला पोहोचलो. कांदिवली ईस्टला भाऊचा धक्का गावठण हे एक नवीन सी फूड रेस्टॉरंट ओपन झालंय. तिकडे आम्ही जेवायला गेलो. तिकडे पापलेट थाळी आम्ही मागवली होती आणि आम्ही खूप छान डिनर केलं. तर कशी वाटली तुम्हाला आमची 1 डे ट्रिप? आम्ही एका दिवसात पुणे आणि लोणावळा फिरलो आहोत आणि आम्ही टोटल 5 फेमस ठिकाणं एक्सप्लोर केली आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.